विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी हाक दिलेल्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती समर्थकांसह विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचण्यापूर्वीच शिवप्रेमी संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी गडाच्या पायथ्याला प्रचंड तोडफोड केली होती। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुमारे 500हून अधिक शिवप्रेमींविरोधात गुन्हे दाखल केले होते। तसेच काहींची धरपकडही सुरू केली आहे। यामुळे तरुणांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे सामाजिक शांतता राखण्यासाठी आणि त्या तरुणांचे भवितव्य लक्षात घेऊन राज्य शासनाने संबंधित शिवभक्त तरुणांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत अशा मागणीचे निवेदन खासदार धनंजय महाडिक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले। संपूर्ण घटनेची पूर्ण माहिती घेऊन कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे अभिवचन गृहमंत्री फडणवीस यांनी दिले आहे। त्यामुळे विशाळगड अतिक्रमण हटाव आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तरुणांवर प्रशासन आता काय भूमिका घेत आहे? तरुणांच्या भवितव्याचा विचार प्रशासन करेल का? याकडे विशाळगड अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झालेल्या तरुणांचे लक्ष लागून राहिले आहे।